नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ FY BCom बँकिंग अँड फायनान्स या विषयासाठीचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण कर्ज देण्याची तत्त्वे आपण समजून घेणार आहोत. जेव्हा बँका कर्ज देतात तेव्हा खऱ्या अर्थाने कर्ज देताना विशेष काळजी बँकांना घ्यावी लागते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की एका बाजूला बँका ग्राहकाच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि स्वीकारलेल्या ठेवीतून कर्ज पुरवठा करतात. परंतु केलेला जो काही कर्ज पुरवठा आहे, हा केलेला कर्ज पुरवठा वेळेमध्ये वसूल होणं आवश्यक आहे. जर केलेला कर्ज पुरवठा वेळेमध्ये वसूल झाला तरच बँका ठेवीदारांची रक्कम त्यांनी मागता क्षणी परत करू शकतात. जर केलेला कर्ज पुरवठा वेळेत वसूल झाला नाही तर बँका ठेवीदारांची रक्कम त्यांनी मागता क्षणी परत करू शकणार नाहीत. कारण एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल, बँका एका हाताने ग्राहकांच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि दुसऱ्या हाताने कर्जदारांना कर्ज पुरवठा करतात. आणि म्हणूनच कर्जदारांना केलेला कर्ज पुरवठा हा वेळेमध्ये जर वसूल झाला तरच ठेवीदारांची रक्कम त्यांना मागता क्षणी परत करता बँकेला येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकांचा विश्वास बँकेवर असतो आणि म्हणूनच ग्राहक आपली संपत्ती, आपली रक्कम ही बँकेमध्ये डिपॉझिट करत असतो. सांगण्याचा उद्देश किंवा तात्पर्य एवढेच आहे की ग्राहकांनी बँकेला रक्कम मागितल्यानंतर बँकेने ती रक्कम ग्राहकाला परत केली गेली पाहिजे. मागता क्षणी रक्कम जर बँक ग्राहकाला परत करू शकत असेल तरच त्या ग्राहकाचा बँकेवरचा विश्वास हा संपादित होतो आणि वाढतो. परंतु जर बँक संबंधित रक्कम देण्यास तयार नसेल किंवा बँकेकडे तशा प्रकारची रोकड रक्कम नसेल तर बँक मात्र त्या ग्राहकाच्या विश्वासाला पात्र ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच केलेला कर्ज पुरवठा हा वेळेमध्ये वसूल होणं बँकेच्या दृष्टीने आवश्यक असतं, ग्राहकाच्या दृष्टीने आवश्यक असतं. मित्रहो, बँकांना विविध प्रकारची कर्जे द्यावी लागतात. कर्जे योग्य व्यक्तींना देणं आवश्यक असतं. कर्ज वसूल होतील या दृष्टीने बँका काही नियमांचं पालन करतात. यालाच कर्ज देण्याचे तत्त्व असं म्हणतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर खऱ्या अर्थाने एकच टायटल आहे आणि ते म्हणजे कर्ज देण्याची तत्त्वे. कर्ज देण्याची तत्त्वे म्हणजे काय, तर कर्ज वसूल होतील या दृष्टीने बँका काही नियमांचे पालन करतात. यालाच कर्ज देण्याचे तत्त्व असं म्हणतात. कर्ज देण्याच्या तत्त्वाचे पालन योग्य प्रकारे केल्यास बँक विकासास मदत होते, म्हणजे बँकेचा विकास होतो. कर्ज देण्याची खऱ्या अर्थाने दोन तत्त्व आहेत. एक म्हणजे कर्ज वाटपाचे मूलभूत तत्त्व आणि दुसरं तत्त्व आहे ते म्हणजे सर्वसामान्य तत्त्व. मूलभूत तत्त्व आणि सर्वसामान्य तत्त्व यापैकी सुरुवातीला कर्ज वाटपाचे मूलभूत तत्त्व जे काय आहे ते आपण समजून घेऊया. बेसिक प्रिन्सिपल. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 3 तत्त्व येतात. कर्ज वाटपाच्या मूलभूत तत्त्वामध्ये 3 तत्त्व येतात: सुरक्षितता, रोखता आणि लाभता. ही 3 तत्त्व येतात. या 3 तत्त्वापैकी जे काय पहिलं तत्त्व आहे सुरक्षितता, ते आपण समजून घेऊया. कर्ज देताना ती व्याजासह वेळेत फेडली जातील व गुंतवणूक सुरक्षित राहील याची काळजी बँकांना घ्यावी लागते. म्हणजे बँका ठेवीदाराच्याकडून रक्कम जी काय स्वीकारतात ती दुसऱ्या ठिकाणी गुंतवतात.
इतरांना कर्ज देतात म्हणजे एक प्रकारे ती गुंतवणूक करतात. गुंतवणूक ही सुरक्षित राहिली गेली पाहिजे. गुंतवणूक सुरक्षित आहे हे कधी निष्पन्न होईल की ज्यावेळेस ती व्याजासह रक्कम वेळेत बँकेला प्राप्त होईल त्यावेळेसच. निष्काळजीपणे कर्जे दिली तर ती बुडतात. आज आपण अनेक उदाहरणं पाहतोया की दिलेला कर्जपुरवठा किंवा केलेला कर्जपुरवठा हा बँकेला वेळेत वसूल होऊ शकला नाही. NPAचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. NPAचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे म्हणजे अनुत्पादक जिंदगीचं, अनुत्पादक मालमत्तेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि वाढत आहे. जर अशा प्रकारे हे प्रमाण वाढत जर गेलं तर एक वेळ असं येते की बँकाची कर्ज बुडतात. अर्थातच जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या बँकेचं कर्ज हे सुरक्षित नाही असं मानलं जातं आणि त्यासाठी काळजीपूर्वक आणि संयमाने गुंतवणूक केली पाहिजे. जर काळजीपूर्वक आणि संयमाने गुंतवणूक केली नाही तर तो पैसा वाया जाण्याची शक्यता असते. यामुळे बँकांनी दिलेल्या कर्जाची व गुंतवणुकीची सुरक्षितता याकडे बँकांनी लक्ष दिले गेलं पाहिजे. म्हणजे कर्ज वाटपाचं मूलभूत तत्व म्हणजे बँका ज्यावेळेस कर्ज देतात त्यावेळेस कोणती दक्षता घेतली गेली पाहिजे तर कर्ज सुरक्षित राहिलं गेलं पाहिजे. कर्ज काय राहिलं पाहिजे? सुरक्षित राहिलं गेलं पाहिजे. कर्ज सुरक्षित राहिलं गेलं पाहिजे म्हणजे काय की दिलेलं कर्ज हे वेळेमध्ये व्याजासह परत मिळालं गेलं पाहिजे तरच त्याला म्हटलं जातं कर्ज कसं आहे? सुरक्षित आहे. एकंदरीत कर्ज वाटपाचं मूलभूत तत्व तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. बेसिक प्रिन्सिपल काय आहे? कर्ज सुरक्षित राहिलं गेलं पाहिजे म्हणजे वेळेमध्ये वसूल झालं गेलं पाहिजे. एक मूलभूत तत्व पुढचं दुसरं आहे ते म्हणजे रोखता, लिक्विडिटी. मागता क्षणी रोख पैसा उपलब्ध करून देण्याची कुवत म्हणजे रोखता. रोखतेचा अर्थ अतिशय साधा आणि सोपा आहे. मागता क्षणी रोख पैसा उपलब्ध करून देण्याची बँकेची असणारी कुवत म्हणजे रोखता. मित्रहो, अगदी काही मिनिटापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की बँका एका हाताने ग्राहकाच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि दुसऱ्या हाताने त्या ठेवीतून कर्ज पुरवठा करतात. अर्थातच जेव्हा ग्राहक बँकेमध्ये डिपॉझिट केलेली रक्कम बँकेला मागतो त्यावेळेस ती रक्कम बँकेला देता आली गेली पाहिजे. ग्राहकाला त्याच्या ठेवी परत करता आल्या गेल्या पाहिजेत आणि जर ग्राहकाला त्याच्या ठेवी वेळेमध्ये जर बँकेला परत करता आल्या गेल्या तरच त्या ग्राहकाचा, त्या ठेवीदाराचा बँकेवरचा विश्वास संपादित होतो, अन्यथा होत नाही. आणि म्हणून मागता क्षणी रोख पैसा उपलब्ध करून देण्याची बँकेची असणारी कुवत म्हणजे रोखता होय. म्हणजे साधारणपणे ग्राहकाच्या ठेवी त्यांनी मागता क्षणी परत करता याव्यात यासाठी रोख पैसा जवळ ठेवला जातो. बँका रोख पैसा जवळ ठेवतात. जसं आपण रोख पैसा खिशामध्ये, पॉकेटमध्ये जवळ ठेवतो. रोखता म्हणजे काय? रोख पैसा जवळ ठेवणं. रोखतेचा जो काही अर्थ आहे तो अतिशय सोपा असणारा अर्थ आहे. रोखता म्हणजे रोख पैसा जवळ ठेवणं. मित्र हो, जसं की असं कोणीही नाही की ज्याच्याजवळ 1 रुपयासुद्धा रोख स्वरूपामध्ये नाही आहे. खरं तर आपल्या पॉकेटमध्ये 100 रुपये असतात, 200 रुपये असतात, 500 रुपये असतात किंवा 1000 रुपये असतात. आपल्याला ती रक्कम लगेच पाहिजे असं नसतं किंवा आजच खर्च करायची असं नसतं, तरीसुद्धा आपण काही रक्कम रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवतो. त्याचं कारण काय? तर अचानकपणे आपल्याला कोणत्या कारणासाठी पैशाची गरज पडेल हे कोणाला सांगता येत नाही आणि त्यामुळं पैसे जवळ असावेत, पैसे रोख स्वरूपामध्ये असावेत यासाठी रक्कम जवळ ठेवली जाते. याला रोखता
असं म्हणतात, याला लिक्विडिटी असं म्हणतात. जसं व्यक्ती रोख पैसा जवळ ठेवतो तसं बँकासुद्धा ग्राहकाची रक्कम त्वरित ग्राहकाला मागता क्षणी परत करता यावी यासाठी रोख पैसा जवळ ठेवतात. लोकांचा बँकेवरील विश्वास या कृतीवर अवलंबून असतो. म्हणजे जर बँकेकडे पैसा असेल, बँकेला मागता क्षणी बँकेनं रक्कम जर ग्राहकाला देऊ केली तरच खऱ्या अर्थाने लोकांचा, ग्राहकांचा, ठेवीदारांचा बँकेवरचा विश्वास वाढतो. अर्थात गोळा केलेल्या सर्व ठेवी बँकांनी आपल्याजवळ तशाच ठेवल्या तर त्यात 100% रोखता असेल. याचा अर्थ बँकेमध्ये डिपॉझिट केलेली जी काही रक्कम आहे ती रक्कम बँकांनी कर्ज रूपाने इतरांना न देता आहे अशी तेवढी रक्कम जवळ ठेवली तर रोखता किती? 100%. रोखता किती आहे? 100%. परंतु विद्यार्थी मित्रांनो, रोखता 100% ठेवल्यामुळं बँकांना त्यापासून कुठलंही उत्पन्न मिळालेलं नाही किंवा कुठलाही नफा मिळणार नाही. एक प्रकारे बँकेचा तोटाच होईल, कारण बँकेनं ग्राहकाच्याकडून रक्कम ठेव रूपाने गोळा केलेली आहे. त्यामुळे ग्राहकाला व्याज रूपाने काही रक्कम द्यावी लागणार आहे. परंतु बँकेनं काय केलं? रक्कम घेतली आणि रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवली. 100% रक्कम रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवली, एकही रुपयाचं कर्ज दिलेलं नाही. त्यामुळे बँकेला कुठलंही उत्पन्न मिळणार नाही. कर्ज दिलं नाही म्हणजे बँकेला व्याज मिळणार नाही. पण एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला मात्र ठेवीदाराला व्याज रूपाने रक्कम द्यावी लागणार आहे. ठेवीदाराला व्याज हे द्यावंच लागणार आहे. म्हणजे बँकेला उत्पन्न कुठलंच मिळालेलं नाही, नफा कुठलाच मिळालेला नाही, पण खर्च मात्र झाला. म्हणून बँकांना अशा रीतीने कर्जे द्यावी लागतात आणि गुंतवणूक करावी लागते की वेळ पडल्यास आपली मालमत्ता त्वरित व नुकसान न होता विकून तो रोख पैसा उभा करू शकतील. याचा अर्थ असा, बँकांनी कर्ज अशा व्यक्तींना द्यावीत किंवा अशा उद्योगधंद्यांना द्यावीत की त्वरित ते पैसा गोळा होईल. बँकांनी अशा ठिकाणी गुंतवणूक करावी की त्वरित आणि कुठलंही नुकसान न होता संबंधित ज्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे ती मालमत्ता विकून रोख पैसा हा ताबडतोब तयार होईल आणि ग्राहकाची मागता क्षणी रक्कम ग्राहकाला परत करता येईल. सुरक्षिततेमध्ये आपण काय पाहिलं? सुरक्षित तत्वामध्ये काय पाहिलं की बँकांनी कर्ज पुरवठा असा करावा की ते कर्ज वेळेत वसूल झाली गेली पाहिजेत, म्हणजे कर्ज सुरक्षित राहिली गेली पाहिजेत. म्हणजे या तत्वामध्ये आपण काय पाहिलं की बँकांनी कर्ज पुरवठा केला पाहिजे आणि कर्ज कशी असली पाहिजेत? तर सुरक्षित असली पाहिजेत, म्हणजे कर्ज वेळेत वसूल झाली गेली पाहिजेत. विशेषतः या सुरक्षित तत्वामध्ये आपण काय समजून घेतलं की बँकांनी कर्ज पुरवठा केला गेला पाहिजे, कर्ज सुरक्षित राहतील अशी कर्ज दिली गेली पाहिजेत. पण रोखता या तत्वामध्ये आपण काय पाहतोय की बँकांनी रोख पैसा जवळ ठेवला गेला पाहिजे. हे तर विरोधाभासाच आहे, हे विसंगत आहे. म्हणजे इथं आपण रोखता तत्वामध्ये काय पाहतोय की बँकांनी रोख पैसा जवळ ठेवला गेला पाहिजे. बँकांनी रोख पैसा जवळ ठेवला गेला पाहिजे. जर बँकांनी रोख पैसा जवळ ठेवला तर बँकांना कर्ज देता येत नाहीत. पण सुरक्षित तत्वामध्ये आपण काय पाहतोय की बँकांनी कर्ज सुरक्षित द्यावीत, म्हणजे बँकांनी कर्ज पुरवठा करावा. कर्ज पुरवठा करावा, फक्त कर्ज सुरक्षित राहावी, म्हणजे कर्ज वेळेत वसूल झाली गेली पाहिजेत. पण इथं मात्र काय पाहतोय? रोखता तत्वामध्ये आपण काय पाहतोय की बँकांनी रोख स्वरूपामध्ये रक्कम जवळ ठेवली गेली पाहिजे. मित्र हो, जर 100% रक्कम रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवली तर आपण काय पाहतोया किंवा आपल्याला काय समजलं आता की बँकाला कुठलंही उत्पन्न मिळणार नाही, बँकाला कुठलाही नफा मिळणार नाही. जर बँकांनी कर्ज दिली तर इथं काय दिसेल की बँकांना उत्पन्न मिळेल. कर्ज दिली तर बँकेला व्याज मिळेल, बँकेला उत्पन्न मिळेल, बँकेला नफा प्राप्त होईल. परंतु
जर बँकांनी ग्राहकाने मागता क्षणी परत करण्यासाठी रोख स्वरूपामध्ये रक्कम जवळ ठेवली, 100% रक्कम रोख स्वरूपामध्ये जवळ ठेवली, तर बँकेला कुठलंही व्याज मिळणार नाही. रोख रक्कम जवळ ठेवली म्हणजे काय, तर बँकांनी कर्ज पुरवठा केलेला नाही. आणि बँकांनी कर्ज पुरवठा केला नाही म्हणजे काय, तर बँकेला कुठलंही व्याज मिळालेलं नाही, बँकेला उत्पन्न मिळालेलं नाही, बँकेला नफा मिळालेला नाही. अशा प्रकारे सुरक्षितता आणि रोखता हे परस्पर विरोधी संकल्पना आहेत, हे परस्पर विरोधी तत्व आहेत. कर्ज दिली तर रोखता राहणार नाही आणि रोख रक्कम जवळ ठेवली तर बँकेला कर्ज देता येणार नाही, म्हणजे उत्पन्न मिळणार नाही. पण तुम्हा सर्वांना माहीत आहे, कुठलीही बँक ही नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली असते, उभा राहिलेली असते. म्हणून बँका या दोन्हीचा मध्य साधतात. दोन्हीचा मध्य साधतात म्हणजे काय, कर्जही देतात आणि रोख रक्कमसुद्धा जवळ ठेवतात आणि याच्या माध्यमातून काय करतात, नफा मिळवतात. बँकाच्या रोखतेवरील विश्वासाच्या आधारावर इमारत, जमीन, सोने, वचनचिठ्ठी, शेअर्स इत्यादी संपत्तीपैकी काही प्रकारचे तारण घेऊन बँका कर्ज देतात. म्हणजेच कर्जदारांना रोख पैशावरचा हक्क देतात. इथं आपण काय म्हणतो, कर्जदारांना रोख पैशावरचा हक्क देतात. थोडक्यात ठेवीदाराने मागणी केली असता त्यांच्या ठेवी रोख पैशात परत करण्याची बँकेची जी कुवत असते त्याला रोखता असं म्हटलं जातं. बँका अशा प्रकारे तारण स्वीकारतात आणि कर्ज पुरवठा करतात. कारण कर्जदाराने कर्जाची परतफेड जर वेळेत केली नाही तर तुम्हा सर्वांना माहीत आहे, इमारत असेल, जमीन असेल, सोने असेल, वचनचिठ्ठी असेल किंवा शेअर्स असेल, हे जे काही तारण आहे हे तारण बँका विकू शकतात आणि त्वरित पैसा रोख स्वरूपामध्ये तयार करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला जसं की आता म्हटलं होतं, बँका कर्जही देतात आणि रोख पैसाही जवळ ठेवतात आणि दोन्हीचा मध्य साधून काय मिळतात, लाभ मिळवतात. याला लाभता म्हणतात. म्हणजे नफा मिळवणं किंवा उत्पन्न मिळवणं याला काय म्हणतात, लाभता तत्व. म्हणजे बँका नफाही मिळवतात. परंतु नफा मिळवायचा असेल तर बँकेने कर्ज पुरवठा जास्त केला गेला पाहिजे. परंतु कर्ज पुरवठा जास्त जर केला तर ग्राहकाची रक्कम परत करण्यासाठी बँकेकडे रोख स्वरूपामध्ये रक्कम जवळ जास्त राहणार नाही आणि म्हणून या दोन्हीचा मध्य साधून बँका लाभता तत्व पार पाडतात. बँका नफा मिळवतात, बँका उत्पन्न मिळवतात. गुंतवणुकीद्वारे जास्तीत जास्त नफा मिळवण्याची बँकेची जी शक्ती असते किंवा क्षमता असते त्याला लाभता म्हणतात किंवा लाभप्रदता म्हणतात किंवा नफा म्हणतात. बँकाची स्थापना ही नफा मिळवण्यासाठी झालेली असते. नफा बँकेच्या यशाचा व कार्यक्षमतेचा निकष असतो. खरं तर बँकेला जर नफा मिळाला तरच आपण काय म्हणतो, बँक यशस्वी झाली, बँक कार्यक्षम आहे असं आपण म्हणतो. जर एखादी बँक तोट्यामध्ये गेली तर आपण काय म्हणतो, बँकेला अपयश मिळालं, बँक अपयशी ठरली, बँक कार्यक्षम नाही आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच लक्षामध्ये राहू द्या, जर बँक यशस्वी ठरायची असेल, जर बँक कार्यक्षम ठरायची असेल तर त्याचा निकष काय आहे, तर नफा जास्तीत जास्त मिळाला गेला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकीय खर्च, ठेवीदारांना द्यावयाचे व्याज, बुडीत कर्जाची तरतूद करण्यासाठी उभारावायचा निधी यासाठी पुरेसे उत्पन्न बँकांना मिळवावे लागतेच. तसेच भागधारकांना योग्य नफाही द्यावा लागतो. यामुळे गोळा केलेल्या ठेवीचा वापर अशा कर्जात व गुंतवणुकीत करावा लागतो की त्यापासून कमाल उत्पन्न मिळालं गेलं पाहिजे. लाभता तत्व म्हणजे काय सांगतं की बँकाने जास्तीत जास्त नफा मिळवला गेला पाहिजे, बँकाने जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं गेलं पाहिजे. साहजिकच आहे, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर जास्तीत जास्त कर्ज द्यावे लागतील आणि अनुत्पादक ठिकाणी कर्ज द्यावी लागतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बँका रोखता आणि सुरक्षितता या दोन्हीचा मध्य साधून जास्तीत जास्त लाभ मिळवतात
अशा प्रकारे ही मूलभूत तत्त्व 3 आहेत. बँकांची कर्ज वाटपाची मूलभूत तत्त्व 3 आहेत. एक म्हणजे सुरक्षितता, 2 म्हणजे रोखता आणि 3 म्हणजे लाभता. परंतु या 3 तत्वाबरोबरच कर्ज वाटपाची काही सर्वसामान्य तत्त्वसुद्धा आहेत. याला आपण पॉईंट नंबर बी म्हटलेलं आहे. पॉईंट नंबर ए कुठला होता? कर्ज वाटपाची मूलभूत तत्त्व. परंतु पॉईंट नंबर बी कुठला आहे? सर्वसामान्य तत्त्व. मूलभूत तत्त्व आपण 3 पाहिले, सुरक्षितता, रोखता आणि लाभता. परंतु कर्ज वाटपाची जी काही सर्वसामान्य तत्त्वे आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायची आहेत. कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी बँका पुढील काही सर्वसामान्य तत्त्वाचं देखील पालन करतात. त्यामध्ये नंबर 1 आहे धोक्याची विभागणी करतात. धोक्याची विभागणी करतात म्हणजे काय? तर बँका ज्यावेळेस कर्ज देतात त्यावेळेस दिलेलं कर्ज हे एकाच उद्योगांना न देता अनेक उद्योगांना द्यावायचं. एकाच क्षेत्रामध्ये न गुंतवता ते अनेक क्षेत्रामध्ये गुंतवायचं. एकाच व्यक्तीला कर्ज पुरवठा न करता अनेक व्यक्तींना कर्ज द्यायचं. कारण एका व्यक्तीला कर्ज दिलं आणि त्या व्यक्तीची जर दिवाळखोरी जाहीर झाली तर तो व्यक्ती कर्ज परत करू शकणार नाही, बँक धोक्यामध्ये सापडेल, बँक अडचणीमध्ये सापडेल. दुसरं उदाहरण, एकाच उद्योगधंद्यांना कर्ज दिलं आणि तो उद्योगधंदा किंवा तो उद्योग बंद पडला, तो उद्योग तोट्यामध्ये जर गेला तर बँकेचं कर्ज वसूल व्हायचं नाही, बँक अडचणीला सामोरं जाईल, अडचणीला सामोरं जावं लागेल. म्हणजे जो धोका आहे तो धोका टाळायचा असेल किंवा त्याची विभागणी करायची असेल तर बँकांनी एका व्यक्तीला कर्ज न देता अनेक व्यक्तींना कर्ज द्यावीत, एका उद्योगधंद्यांना कर्ज न देता अनेक उद्योगधंद्यांना कर्ज द्यावीत, एका क्षेत्रांना किंवा एका क्षेत्रामध्ये रक्कम न गुंतवता अनेक क्षेत्रामध्ये रक्कम गुंतवावी. यालाच काय म्हणतात? धोक्याची विभागणी असं म्हणतात. लक्षामध्ये आलं असेल मला वाटतं. धोक्याची विभागणी म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक आहे सर्वसामान्य तत्त्व उद्देश. कर्ज घेण्याचा हेतू जर उत्पादक स्वरूपाचा असेल तर कर्जाच्या परतफेडीची हमी प्राप्त होते. मुद्दा काय बघा, वाक्य काय आहे? कर्ज घेण्याचा हेतू उत्पादक स्वरूपाचा असेल म्हणजे कर्जदार बँकेकडून जे काही कर्ज घेतोय ते कर्ज कशासाठी घेतो? या अनुत्पादक हेतूसाठी घेत नाही तर उत्पादक हेतूसाठी घेत आहे, म्हणजे काहीतरी उत्पन्न मिळवण्यासाठी घेत आहे. परंतु अनुत्पादक हेतूसाठी म्हणजे काय? तर एखादा कार्यक्रम जर करायचा असेल, लग्न कार्यक्रम असेल किंवा इतर कुठला समारंभ असेल, विद्यार्थी मित्रांनो अशा गोष्टीसाठी जर कर्ज घेतलं तर त्यापासून कुठलंही उत्पन्न प्राप्त होत नाही. म्हणूनच बँका उत्पादक कार्यासाठी कर्ज पुरवठा करतात. उत्पादक कार्यासाठी म्हणजे कर्ज घेतल्यानंतर अशा ठिकाणी गुंतवायचं की ज्यापासून उत्पन्न प्राप्त होईल. साहजिकच गुंतवलेल्या कर्जापासून जर उत्पन्न मिळवलं तर कर्जदाराला त्या कर्जाची परतफेड बँकेला करणं शक्य होईल. परंतु अनुत्पादक हेतूसाठी कर्ज दिलं, लग्न कार्यासाठी जर बँकांनी कर्ज दिलं तर विद्यार्थी मित्रांनो कुठलेही उत्पन्न मिळणार नाही आणि त्यामुळे कर्जदार कर्जाची परतफेड करू शकणार नाही, कर्ज बुडतील. आणि म्हणूनच सर्वसामान्य तत्त्व कुठलं पाहूया की कर्जाचा उद्देश हा बँकेनं पाहिला गेला पाहिजे. कर्जाच्या परतफेडीची हमी खरं तर उत्पादक स्वरूपाच्या कर्जामधूनच प्राप्त होत असते. तसेच कर्जाचा उद्देश हा अल्पकालीन असला तर कर्जाच्या परतफेडीची शक्यता वाढते. याउलट अनुत्पादक हेतूसाठी कर्ज काढल्यास ते परत फेडण्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे इथं आपण पाहिलं की एकतर उत्पादक कार्यासाठी कर्ज द्यावेत. नंबर 2 काय की कर्ज पुरवठा अल्पकालीन असावा, दीर्घकाळासाठी कर्ज द्यावी नाहीत. कारण दीर्घकाळ म्हणजे समजा 15 ते 20 वर्षाचा कालावधी. 15 ते 20 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जदाराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती काय असेल हे कोणाला सांगता येत नाही. आज कर्ज देताना त्याची परिस्थिती चांगली आहे, पण 15 ते 20 वर्षामध्ये एखाद्या वेळेस त्याची परिस्थिती वाईटसुद्धा होऊ शकते, आर्थिक परिस्थिती बिकटसुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे तो कर्ज पुरवठा किंवा घेतलेलं कर्ज हे तो परत करू शकणार नाही आहे. आणि त्यामुळे बँकांनी
दीर्घकालीन कर्ज पुरवठा न करता अल्पकालीन जर कर्ज पुरवठा केला तर काय होईल, धोक्याची विभागणी होईल किंवा धोका स्वीकारावा लागणार नाही. एखाद्याने आपले जुने कर्ज फेडण्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केल्यास त्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची कुठलीही शक्यता नसते, कर्जाची परतफेड होऊ शकणार नाही. काही लोक असतात की जुनं घेतलेलं कर्ज हे परत करायचं आहे, त्यासाठी नवीन कर्ज घ्यायचं, म्हणजे अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बँकांनी कर्ज पुरवठा उत्पादक कार्यासाठी करावा. आता पूर्वी घेतलेलं कर्ज परत करण्यासाठी जर बँकाने नवीन कर्ज दिलं तर ते उत्पादक कर्ज म्हणायचं का? नाही. हे कर्ज कशामध्ये येतं? हे कर्ज कुठलं समजायचं? हे कर्ज अनुत्पादक समजायचं. म्हणजे बँकांनी उत्पादक कार्यासाठी कर्ज द्यावीत, अनुत्पादक कार्यासाठी कर्ज देऊ नयेत. मात्र एखाद्याला कच्चा माल खरेदी करण्यासाठी कर्ज दिल्यास, पहा, एखाद्या व्यक्तीला जर कच्चा माल खरेदी करण्यासाठी कर्ज दिलं तर त्याच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल आणि कर्जाची परतफेड शक्य होईल. म्हणजे याचा अर्थ याला काय म्हणायचं? उत्पादक कर्ज म्हणायचं, कारण उत्पन्न तयार होणार आहे. त्यामुळे बँकेस कर्ज देत असताना कोणत्या उद्देशाने कर्जदार कर्जाची मागणी करतो याचा संदर्भ विचारात बँकेनं घेतला पाहिजे. साहजिकच आहे, बँकेनं काय केलं पाहिजे की कर्जदार कशासाठी कर्ज मागत आहे हे विचारामध्ये घेतलं पाहिजे. अशा प्रकारे सर्वसामान्य तत्व आपण पाहिले. तिसरं एक सर्वसामान्य तत्वामध्ये आहे शेवटचं, राष्ट्रीय हित आणि अनुरूपता. कर्ज देताना वरील सर्व तत्व अनुकूल असली तरी कर्ज अनुसरून बनत नाही, कारण कर्ज देताना राष्ट्रीय हिताचा देखील विचार करावा लागतो. म्हणजे राष्ट्राचं हित जपलं गेलं पाहिजे. बँका राष्ट्रीय हिताचा विचार करून कर्ज वाटपाचा निर्णय घेत असतात. कर्ज घेणाऱ्याचा हेतू हा राष्ट्रीय हित संबंधाची विसंगत असल्यास कर्ज दिले जात नाही. तसेच शासनाच्या कायद्यातून देखील बँकांच्या कर्ज वाटपाची दिशा निर्धारित होत असते. कर्जाच्या हेतूची राष्ट्रीय हिताशी असणारी अनुरूपता विचारात घेऊन बँका कर्जास मान्यता देत असतात. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँकांनी कर्ज अशी द्यावीत की जिथं त्या कर्जदाराच्याकडून राष्ट्राचं हित जोपासलं गेलं पाहिजे, राष्ट्राच्या हिताला कुठलाही धोका निर्माण झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची कर्ज बँकाने दिली गेली पाहिजेत. आधुनिक बँक व्यवसायाची संकल्पना, शेवटचा एक भाग आहे छोटासा. आधुनिक बँक व्यवसायाची संकल्पना विचारात घेता सुरक्षिततेच्या तत्वापेक्षा कर्जाचा हेतू, कर्ज प्रकल्पाची मुदत, राष्ट्रीय हित हे घटक कर्ज वाटपाच्या बाबतीत अधिक महत्त्वाचे बनले आहेत. शेतीसाठीचे कर्ज, लहान उद्योगासाठीचे कर्ज, छोटे कर्जदार, निर्यातीशी संबंधित उद्योग यांच्या बाबतीत ही परिस्थिती आज आपल्याला पाहावयास मिळत आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बँकांची कर्जविषयक असणारे जे काही तत्त्व आहेत, एकतर मूलभूत तत्त्व आणि सर्वसामान्य तत्त्व आपण समजून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला एक विश्वास आहे की तुम्हाला हा जो काही कंटेंट्स आहे, हा जो काही सब चॅप्टर आहे तो पूर्णतः समजलेला असला पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.